हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस तरे ब्लॉग्स या चॅनलवरती. आणि आज गणपती आहेत. आम्ही सकाळी लवकर उठलो, माझी बायको तयारी करते. आणि एक गोष्ट अशी आहे का आमच्या घरात गौरी पण आहे, मग दोन्ही पण ब्लॉग एकसाथ बनवेन. आणि मला जान्हवी पण आमंत्रण केलं आहे, मी त्यांचे सगळ्यांचे दाजन आणि तुम्हाला दाखवीन गणपतीन कसा करता आम्ही. आणि चला आता पुढे बघू. माझी बायको तयारी करून येते आणि मी पण तयारी करून येतो. ओके तर आता आम्ही बिल्डिंगच्या खाली उतरल्या. माझी तयारी झाली. आता माझ्या बायकोची तयारी कशी आहे ती दाखवतो. लास्ट टाइम आम्ही एंट्री केलेली का बोलतात त्याला जेजुरीला, तशीच एंट्री गावाची प्लॅनिंग आहे. तर आम्ही पहिले रोहित संजय इथं गेलो, आमच्या गावांचा रोहित तरे. आणि आता अमोल तरे म्हणून दादा आहे आपला, त्यांची झाल्या. चला किती म्हणलं? चौथा नाही चांगले गाजा नाही, तिसरा. आता आम्ही थकलो. अमोलला तुमच्या त्या येता थकलो. चला काय बनवून घेऊ आता. बाबा बाबा चांगला मोठा डाव मांडले. मुलांची आमची सोय. माझी बायको लागते अजून तू करायला डाव मांडलेला. सूर पावलानी आले बाप्पा, शेंदूर मस्तकी लावून टिया. सोन पावलानी आले बाप्पा, शेंदूर मस्तकी लावून टिया. चला ताई केवढा गल्ला आले? 1400. बाकी सगळं हरल्यान, ताई एकटीच जिंकले. यो बिचारा यांनी 500ची नोट घालवले. सांग तुझा तो पाया पडलो. आता निघतो आम्ही पुढच्या गणपतीचे. आम्हाला जाऊचं आता पुढे जायला होता दाखवतो. आणि माझी बायको जास्त बोलत नाही, मागेच राहिले कारण की तिला असते. चला ओके तर पोहोचलो आम्ही. आमचा जो बिग हाऊसचा गणपती आहे ते गणपतीला, आमच्या कुटुंबाचा गणपती. तर चला या. ओके तर बिग हाऊसच्या गणपतीला आम्ही पोहोचले आहो. आणि मस्त की पाया बिया पडल्यावर दर्शन विषय चांगला आले. माझी बायको नेहमीप्रमाणे काही बोलणार नाही, चुप्पी घेतलेली आहे. ठीक आहे चला आता आम्ही अजून एक पुढच्या गणपतीला निघू. चला ओके तर आम्ही गणपतींच्या पाया पडत होतो, तेवढ्या आम्हाला माहीत पडला आमच्या दादाची तब्येत खराब आहे म्हणून दादाला ॲडमिट केले, म्हणजे काकाचा पोऱ्या. तर मग तर त्या आम्ही आता बघायला दवाखान्यात फोन अलाउड नाही अलाउड मला माहिती नाही, पण दादाची तब्येत खराब होती, पेशा कमी होत्या आणि टायफॉईड झालेला. मग तोच आता दादाला बघला आणि मग लगेच निघलो आम्ही ना. गाडी 1 किलोमीटरचा पट्टा मारून फिरवून आणली ती नारळीवाला, आणि नारळी विसरलो आम्ही. चला ठीक आहे काही विषय नाही. मग आता बघू काय विषय काय नाही. मग आता आमच्या गौरींचं डेकोरेशन चालू होतं, तो दाखवतो तुम्हाला कसा काय द्या. आणि मग पुढे वाढू. ही आहे गोडाऊन मल्ल्यांचा गणपती आहे, एकदम लांब. सार्वजनिक गणपती. हाय डॉन आला गँगस्टर रॅप क्रॅक परत माईक वर चालू धोरामध्ये ट्रेप. पहिल्यापासून ऐकतो मी गँगस्टर सीट. फोन स्क्रीन वर माझ्या मर्सडीज बदलले आमचे नाव बनत होतो ओजीज. पब्लिकची ट्रिप बोलले डॉनला डिस दे. हा तर आमचे जेवढे गणपती होते तेवढे झाले. आणि आता आम्ही इथं थांबलो, थोडीशी व्हिडिओ घेऊ, त्यानंतर घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि बसू. त्यानंतर आम्ही करू काय माहिती आहे का, 10 दिवसाचे गणपती अजून अश्विनी ताई संचा आहेत. अजून कोणाचे आहेत? मोनिस संचा, परत यांचा वर्ल्डचा माझा मित्र असे खूप जणांचे. दीपेश संचा, परत अजून आपल्याला येल्याला जायचा. येल्याचा मला वाटतं 1.5 दिवसाचा होतो वाटते. हा ते एवढे जागेवर जायचं आहे. तर आज आम्ही एवढे किती 3-4 जागा कव्हर केल्यात आणि बाकी पुढे जाऊ.
हा आता आम्ही हा व्हिडिओ काढायला आलो तर इथे जागा छान आहे. माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला करीन पुरे इरादे प्यारे ट्रस्ट वाली बातें सारी खुशियां देईन तुला माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला माझे मामाचे मामीला काकाचे काकीला सांगून ठेवलंय घरा क्यूट स्माइल घायल कर गो मला. ओके तर गाईज आता जस्ट आपला फोटोशूट संपलेला आहे नाही का. माझ्या बायकोनी केसा बनली हा तिला केसांचा कंटाळा आहे. आता परत सांगेल की तुम्ही जर पोरी जर बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल ना. मला की 2-3 पोरी कमेंट करतील हो ताई हो खरंच मला समजला त्या तुम्ही बोलायच्या अगोदर. आता आम्ही निघतो आमची. ओके चला बाय गाईज भेटू आता घरी डायरेक्ट चायच्या सोबत. गाईज माझी तब्येत अचानक खराब झाली त्याच्यामुळे जास्त आम्हाला गणपती फिरायला भेटले नाही. पण आता राहील यांचे 10 दिवसाचा. आणि एक गोष्ट कर तो उद्या आमच्या गौरी आहे आणि आम्ही आता तिकडं म्हणजे आज गौरी हाणणार आहे. हाणायला दिले माझी तब्येत खराब होती म्हणून थोडा झोपलो होतो. ओके तर आता गौरी हाणायला दिले तर चला बरोबर समजेल तुम्हाला. ओके तर आम्ही आलो आहो आमच्या घराजवळचा गणपती मंदिर. आमचा गणपती मंदिर तो आमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये ना त्या पाया पडायला. मग नंतर आमच्या काकांचे घर काकांचे इथं गौर मांडले दिवस असा. आता आलो आम्ही गौर बघायला. गौर बघली तुम्हाला दाखवती आणि आता मोठी आमची ओटी भरते. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली डापेडा जाईल आली तिरपा तुझी भात्यातल्या सुरा संग गाव दे आम्हाला गत माया तुझी आम्हावरी राहू दे. आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली सोन पावली आली. ओके गाईज तर आता सगळं आले दर्शन देवीला आणले. देवीचं तुम्ही फुटेज बघले असतील मकराचं कसं डिझाईन केले. आता जेवणाला बसल्यावर जेवण पुढचा तर दाखवतो. माझी बायको आतमधूनच बिझी आहे कारण की ती कामं करते. चला लगेच तुम्हाला काय सर्च करायला सांगलं सांग जरा. व्हिडिओ नाही अक्का सांग त्याच्यावर का भेटेल तुला. त्यांनी मला जबरदस्ती टाईप करायला लावले तेव्हा वेळेस दाखवतो तुम्हाला. क्रिपियर भूत फाडू व्हिडिओ असा टाईप करायला. ओके द गाईज #Day 3. ओके हां गौरींचा फर्स्ट डे पण #3 आहे Day 3 आहे कारण की आपला 3ऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. आपण एकच ब्लॉगमध्ये टाकणार ना असा. तर बबी जराशी खाली पाणी आता तिने मस्त लुक बनवले. माझी केस सेट करायला ड्रायर नाही भेटला आणि तो सलून बंद होता म्हणून नॉर्मली केस सेट. आता चाललो आम्ही आमच्या गौरीनं बघलं. चला ओके तर विषय असा ना सकाळी 6 वाजता उठून 6 वाजताच ना 7 वाजता. तर तू गेली कितीला तिकडं 7:30 वाजता पाणी भरलेलं पाणी आलेलं. अच्छा पाणी भरून 7:30 वाजता म्हणजे बायको तिकडे गेली. मग मस्त हेल्पिंग हँड झालेला. तिला सांगलं ट्रेनिंग घे मस्त वहिनी सांगतल्या तर ती ट्रेनिंग घेते. चला बघू कसा खेळते.
गाईज आमचे गौरीन कोण आले एका तो पक्का फेमस आहे अका म्हणजे पक्का फेमस बरोबर ब्लॉग चालू आहे. हो खरोखर ब्लॉग चालू माईक बिक पाहिजे होता आवाज नीट जास्त पोचला असता ना. नाही वाढवीन ना मी मक्षा वाढवीन आता सध्या कसा काय ते बघू इकडं आपला मग आमच्या गौरी नाही आणली. हो ना आपल्या आजची खूप मजा नाही ग म्हणजे आमची गौरी नाही. आमची गौरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा. विसरू नका ही गोष्ट विसरला नाही पाहिजे जास्त करेन चला ते तुला घेतला ना आई बोलते फक्त बायकोचा जेते वाटते व्हिडिओ सगळी पळतात ना व्हिडिओची आशिष म्हात्रेशी बाबा नाही बघत तू ब्लॉग आता टाकले पाणीपुरीची कालच रातचे हो का आता व्हॉट्सअप खोलला नाही आमच्या माई दादाची पोर तिला व्हिडिओ काढायची काय माहिती कोण आहे ताई वहिनी बिझी आहे हो आहे ना तुला घेवायला पाहिजे होतं ना जा आता मायाबट जा मस्त कोणाच्या त्या सोडा मानसीसाठी 2 कॅमेरामॅन लागले ना नाही का जेव्हाचं पण थांबलं जेव्हाचा बिन थांबले एकदम फेक कॅन्डिडेट नाही का शांती होली आत्म्याला शांती भेटली. मग बायकोच्या बरोबर बसत होता जेवायला काय दिवस आला आपल्याला बायकोची बरोबर बसत होतं माझी बरोबर बसत तुझी बसवला मला मी एकटा बसून काय करू मी. हो काय तर मग एकांना जरा कव्हर करायचा होता म्हणून मी आलो त्याच्यासाठी पण देवाची होती. हा तोच कव्हर गावाचे ना आता मी कंपनी चालू आहे जेवायला माझे बाई पनीर चिली चिल्ली कॅन्सल केली कारण की याची व्हिडिओ संध्याकाळी ये बातें बताई नहीं जाती नजर लग जाती है. काय रे एकांत एकटाच बसलाय. अरे इकडे तिकडे काय बघतोय. मीच बोलतोय. गणू एकटाच का बसलायस. मित्र परिवार कुठे आहे तुझा. तुला काय सांगू देवा आता. ज्याचे घरा पनीर चिली लोका तया जेवायला जातात. ज्याचे घरा गणपती विसर्जनाला बँड बाजा लोका तया जातात. पहिले कसा होता डाल भात भाजी पापड लोणचा न मोदक. पण आता तसा काही रेला नाही. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करण्यासाठी केली. लोका एकत्र यावी म्हणून केली. पण आता सगळीकडे नुसतं कॉम्पिटिशन चालू आहे. ये कलियुग है आगे आगे देखो. दादाला थँक्यू बोला गाईस कारण की दादाने आपल्या व्हिडिओ काढून दिली कसा काय जेवण होतो काय शेवटच्या पंक्तीसाठी का बनवून घेतली मिरच्या का ना भजी बटाट्याची भजी मास्टर शेफ सुशीलदा त्याला चला आता पकोडे एकदम परफेक्टली बनणार आहेत फुल एक्सपेक्टेशन लावून ठीक आहे ना वहिनीच्या हातान
कैलास झाला फुल नॉलेज आहे कवा तो गाणी बनलेला बर्थडेचा सगळ्यात पहिला गाणी नाही का कैलास कैलास झाला गजब बेइज्जती है कैलासदानी कोरकर मीठ टाकला तो टकला कैलासदानी कोरकरली मास्टर शेफ कैलास दा ये बातें बताई नहीं जाती नजर लग जाती है वरची पंगत घेता रातची बी आरोग्य होता ना आता पण आरोग्य बघू शकता आता जरा न्यूज दिसते तुम्हाला आर्ट वर्क दाखवतो आणि आर्टिस्ट ही आहे दादाची पोरमध्ये आमचे खानदानी आर्ट ही झाली बारीकी बघायची परत एक आत्माधीन लावले ती दाखवतो तुम्हाला ब्लॉग बनवतो ती आपला तो एकांतरे त्याची आई एकांतरेचा फोटो आहे काहीतरी कोपऱ्याला लागलेला असं समजेल मग तुम्हाला एकदम मस्त झालेला आहे तसंच बरंच आर्टवर्क तुम्हाला बघायला भेटतील अजून मी विचारीन दाखवेल तुम्हाला आता मी तिकडं संपवतो ब्लॉग चला बाय बाय शौर्य आहे आणि तुम्हाला दाखवते खिडकीतून माझा नवरा आणि इथे मी ब्लॉग करत नव्हती म्हणजे मी ब्लॉग करत नव्हते माझ्या नवऱ्याने सांगितला कर 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 सो मी ब्लॉग करते तर थोडासा टेक घेते छोटूसा की हे आहे म्हणून ए शौर्य ए घरी नाही जायचं का आई आले घ्यायला कोणती सवय लागली त्याला चला आता मी सांगते ब्लॉगमध्ये आता आम्ही निघतोय म्हणजे थोडा आराम करायला चालले आणि याला म्हणजे घरी सोडायला चालले मी थोड्या वेळात येते म्हणजे 5 वाजता मी इथे वापस येईन बाय बाय ओके गाईज तर आता आम्ही चाललो बाली जायचं करा हे बोंगल्याला सोडायला त्याला जायची इच्छा नाही विचारा हे तर जायचं आहे का घरी मम्मी यायला घ्यायला चल तर आता याला सोडू बँकेत थोडं एक काम तो करू मोकला शॉर्ट्स बनवत घेतले 2-3 शॉर्ट्स आम्हाला व्हिडिओला पाहिजेत म्हणून पटपट शॉर्ट्स बनवून बाली आडवाची शाबास हा तिथे जायचंय काम करायला उशीर पण झाले आणि आता पटकन हे कम्प्लीट करून तिकडे जातो तर 2-3 शॉर्ट्स येतील ते तुम्ही नक्की बघा आता उकडीचं लाडू सॉरी मोदक घेतले माझ्यासाठी ते खाता आणि मग माझी बायको वगैरे दाखवतो तुम्हाला आता दर्शन पण केला मी आणि मोदक मी एक टायमाला 20, 22, 23 असं खाता 21चं फिक्सच असता बघूया आता लेट्स गो बायको काम करते तू ट्रेनिंग दे सगळा नीट शिकून दे म्हणजे त्याला हा वहिनी आहे ट्रेनिंग देवाला हे तुला काही बोलत आहे का चला माझी बायको आता काम करते पुढचं टेक बघू आता ती कशी करते ॲक्च्युली ती कौशी कामच करते सकाळी लवकरच उठून आलो आम्ही म्हणजे आम्ही नाही माझी तब्येत खराब होती मग मी झोपलेलो ती ती सकाळी काही 7:30 वाजता यानं उठू आला सगळी झोपली ती असा आणि वहिनी सगळी उठली ती म्हणजे बाकी सगळी झोपली ती पोरा बिरा तर मग बिचारी कामच करते सकाळपासून ठीक आहे काही विषय नाही आता चला पुढचा काय काय आहे ते बघू आणि तुम्ही बघू शकता का बायकांना केवढा काही काम असते नुसतं म्हणजे किचनमधून बाहेर निघायला फुरसत नाही आता तुम्ही टेकमध्ये बघलं असेल का
मी एकटाच दिसतो किंवा मी याच्या त्याचे शूट करतो सगळ्यांच्या नातेवाईकांच्या असंच दिसते. पण जे आपल्या घरांच्या बायकां त्यांना केवढं काम करायला लागते, केवढं बिझी असतात त्या गोष्टी कोणी नोटीस नाही करत. तर जेवढा जमल तेवढा तुम्ही पण हेल्प करा आणि माझ्यावरची पण जेवढा होईल तेवढा मी हेल्प करायचा प्रयत्न करत. ठीक आहे. तर चला लेट्स गो. पुढे वळू जाऊ आपण. हां पुढे जाऊ. आता आमची तर जरा जागरण आहे ना आज, तर थोडाफार काही कार्यक्रम असेल किंवा पोरा काही खेळतील बिलतील त्या बघू. चला दादा काय बनवणार आहे आज जेवणाला? पनीर चिल्ली, फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली ना. तर काही तुम्ही बघू शकता फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली एकांच्या व्हिडिओनुसार. पण दाल भातचा जेवण खूप भारी असते आणि जेवढं व्हरायटी असल्या तेवढं चांगलं आहे. चला लेट्स गो. आता आतमध्ये बसू. वहिनी बघते मला ब्लॉग बनवत होतं. दादा आहे गाडी लावून मस्त बसले. चला भाऊसांना कंपनी देऊ आपण. म्हणतो दा आता जेव्हा हो आमच्या दादाचा पोरा काय मला आठवण देत होता ब्लॉग चालू आहे का नाही. तर चालू आहे तेव्हापासून चालू होता हे ब्लॉग. आणि सगळे मोठे दादाचा पोर आहे तो लाजून पळाला श्रेयस. आणि त्याच्यानंतर जो दादा आहे तो म्हणजे लाईनीशी असं सांगायला गेलो होतं. म्हणजे आमचं 3 काकूस आणि 3 काकाची पोरं आम्ही आणि मग ते पोरांची पोरं असा विषय. माझी अजून झाली नाही ती बात वेगळी आहे. तर चला पुढे तुम्हाला नीट समजवेन कसा. ओके. तर आम्ही जरासं तिकडचे निघून आलो कारण की ओटीचं सामान घ्यायचं होता. कभी काय घ्या होता? ओटीचं सामान घ्यायला आलो. हां तर ओटीचं सामान आता रेडी होते. आणि एक पीस आणि काय समजलं नारळ आणि ओके. तर आता ताई नॉलेज देते माझ्या बायकोला कसा काय करायचा. शूटिंग काढून घ्यायची असं ना. हा ते करता त्या पण करता या पण करता. बायको का करते? हा मग ब्लॉग तर बनवायचंच आहे ना. आलू वड्या बनवून घेतल्या, पातोऱ्या तलीच घेतल्या. बघू आता कसा काय. वाढून दिला टाक टाक. मला बघून कसं वाटतं मी 2 वेळेला देणं आवडत. नाही घालवशील ती पण मला चांगली वाटते खायला. सुंदर वाटते. चला हॅलो. आता आम्ही जेवतो. प्लेट तर दाखवा. प्लेट दाखवतो समजा एकदम नीट दाखवतो. थांबा. अर्धी भाकरीचा तुकडा गेलता तेव्हा आम्हाला आठवण आला ते प्लेट दाखवायची. मग ती प्लेट दाखवायला लागली. आणि माझ्या बायकोनी आज चालू होती मी जेव्हा गेलतो बघायला पातोऱ्या आलू वड्या कोण बोलते काय बाई. चला बघा आता समोरची आम्हाला आमची ताई ना माझी भाची जेवायला बसले. चिंगीताई मागे ते वहिनी सांगते तर मी क्लासला जायचो. बारीक होतो तेव्हा वहिनीने मला ओळखलं नसेल. अच्छा तू माझी चालवते का? पाहिजे होता ना पुढे पण तुम्ही खाल्लं नसतं त्याचं झालं नसतं. हो ना. तुझं काही ना काहीच कॅल्क्युलेशनला आहे काही ना. चला आता हात धुवायचा. सॉरी मी नाही भाजी टाकली. जाम फुल इट्स ओके मी पण टाकले. हे का नको मला तुम्ही खा. अशीच मला तिने गुलाबजामुन खा सांगलेलं म्हणून तिचं एक्सप्रेशन तुम्ही असं हडबडलेलं बघू शकता. हडबडलेलं नाही कसे
एक्सप्रेशन केलं ते त्यांना दिसतील. हां दिसतील समजेल. बघट काय करते? आता काही स्टोरी डान्स घेतला आमचे तो बघू आपण जसा नाचता नवीन. काला गोरा भालू तो आभालू डोई काय आहे गो. काला गोरा भालू तो आभालू डोई काय आहे गो. माझा गणपती देव भादव्याचे महिन डवलत डुलत आईलाय गो. माझा गणपती देव भादव्याचे महिन डवलत डुलत आईलाय गो. ना काला गोरा भालू तो आभालू डोई काय आहे गो. काला गोरा भालू तो आभालू डोई काय आहे गो. मी ते बिड्डा साफ करायला बसलो होतो ना. बाकी तिथे ताईसा पण आहेत. आणि बघा बिड्डा केवढा. याच्या पहिला पण एक टोप साफ करून झालेला आहे, दुसरा होता. तर मला असं वाटलं ब्लॉगसाठी छोटासा टेक घ्यावा म्हणून आम्ही टेक घेतलाय. बाकी बाय बाय. आज आमच्या ब्लॉगचा 4था दिवस आहे आणि गौरींचा 2रा दिवस. आज गौरी विसर्जन होणार आहे संध्याकाळी. त्यासाठी देवीच्या निवेद्यासाठी आम्ही पुऱ्या बनवत घेतलेल्या आहेत. आणि आता त्या पुऱ्या बघा मी कढईमध्ये टाकते कशी टाकली आणि त्यानंतर ती फुगणार मस्त. आणि अशा 10 पुऱ्या मी बनवल्या. आणि त्यानंतर मी आणि माझा नवरा जेवायला बसलो होतो. ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. चला बघू. आता आम्ही बसले जेवायला. आमची मोठी आई बाजूला दादावर ते आणि ताई ते साईडला. वहिनी सावी सगळी हल आणि दादाची पोर जेवण होते. काल 2 टाइमचा जेवण एकदम मस्त होता. एकदम मस्त होता. दाल भात जाम भारी होता. चला लईच केव्हा मला सांग गुलाबजामुन आता नाही का खाऊ. काल तो बरं नखरे करतो ती. हा मला माहिती आहे तुम्ही कशाला घ्यायला सांगता नाश्ता. चला आपली बेस्ट पद्धत. चला ओके. आता आलो आम्ही आमचे दुसरे ताईला भेटायला. अरे ना बाबा बाबा कबरा हलका आहे. आल्या गेल्याची नात्या गोत्याची नजर दूर काढ देवा. घरातल्याची दारातल्याची नजर दूर काढ देवा. A few minutes later. दोघांचाच करता. तुमची गेम संपली का? काय केलं तुम्ही गेम मध्ये? तुम्ही चालेल उभा केले एक बाजूला उभा. तुम्ही तसंच उभं राहता. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास. कितने शानदार विचार रखते हैं. रोब्लॉक्स. हाँ ना ही कोण आहे? आता ओके गाईस, तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो. काही प्रॉब्लेममुळे मला ब्लॉग पुढे कंटिन्यू नाही करायला भेटला, त्यासाठी सॉरी.